चला तर मैत्रिणी, सोडा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत नाश्त्याचा प्रकार बनवूया। त्याकरिता 3 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। धुतलेल्या तांदळामध्ये लगेचच 1 कप पोहे, 2 चमचे मेथ्या घातल्या। घेतलेल्या साहित्यांच्या डबल प्रमाणामध्ये पाणी घालायचे, झाकून 4 तासांकरिता भिजत ठेवायचं। 4 तासानंतर आपला तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आहे। लगेचच मिक्सरला दळून घेऊयात। एकदम बारीक पेस्ट स्वरूपात जर असं पाणी टाकून हे मिश्रण बनवून घेऊयात। एकदम गुळगुळीत व्हायला हवं। तयार झालेलं मिश्रण लगेच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये काढून घ्यायचे आणि संपूर्ण साहित्य दळून झाल्यानंतर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप ओल्या नारळाचे काप देखील फिरवून घ्यायचे। या स्वरूपाची पेस्ट तयार व्हायला पाहिजे। संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। डब्याचं झाकण लावून रात्रभराकरिता फर्मंट होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात। फर्मंट झालेल्या पिठापासून लगेचच डोसे बनवायला घ्यायचे आहेत। त्याकरिता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि तयार झालेलं मिश्रण तव्याच्या मधोमध फक्त टाकून दिलं। लगेच यावर झाकण ठेवून 1.5 मिनिटाकरिता वाफ काढून घेतली। मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा तयार झालाय। पलटवून हलकासा दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचा। तयार झालेले डोसे गरमागरम खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूयात। तुम्हाला या खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर श्री किचन चॅनलच्या लॉंग व्हिडिओला व्हिजिट करा। पुन्हा भेटूयात। बाय बाय।